श्री स्वामी समर्थ. भगवान म्हणतात, वाढीच्या एका परिवर्तनीय हंगामासाठी सज्ज व्हा, जो तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्श करेल. आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक. अनेक अविश्वसनीय आशीर्वाद चमत्कारांसाठी स्वतःला तयार करा. काळजी करू नका, तुमच्या समस्या देवाच्या हातात आहेत. पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण याचा तुमच्या कुटुंबावर मोठा परिणाम घडू शकतो. देव म्हणतो, देव दार उघडण्याच्या मार्गावर आहे, ज्यासाठी तुम्ही मनापासून प्रार्थना केली होती. तुम्ही आनंद, प्रेम आणि सुसंवादाने भरलेल्या हंगामात प्रवेश करता, तेव्हा पुढील 7 दिवस असाधारण असतील. मी जाहीर करतो की शाप तुटला आहे. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती वाढेल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो. मी तुम्हाला आवश्यक ते सर्व पुरवले आहे. मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण आणि आशीर्वाद देत राहीन. अचानक तुम्हाला योग्य व्यक्ती भेटतील. तुमचे आरोग्य भरभराट होईल. बंद दरवाजे उघडतील. उद्दिष्टे साध्य होतील. प्रार्थनांची उत्तरे दिली जातील. हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार, आजारपण आणि कर्जातून पुनर्प्राप्ती मिळेल. देव तुम्हाला वेदना, संघर्ष, टंचाईपासून दूर हलवत आहे. उपचार, सहजता आणि विपुलतेच्या हंगामात तुम्ही प्रवेश करत आहात. देवाच्या कृपेने हे आशीर्वाद मिळवण्यासाठी मी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याची विनंती करतो. तुम्ही खूप पैसे मिळवणार आहात आणि त्यासाठी खूप कष्ट न करताही तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होणार आहात. मी तुमच्या आरोग्याची काळजी घेईन, तुमचे संबंध सुधारेन आणि तुमची आर्थिक स्थिती वाढवीन. माझ्यावर विश्वास ठेव. मी एक देव आहे, जो तुम्हाला बरे करू शकतो, तुम्हाला मदत करू शकतो. अशा गोष्टींबद्दल विचार करा जे आपल्याला काळजी करू नका, तर प्रार्थना करा आणि आपल्याजवळ असलेल्या सर्व आशीर्वादांसाठी देवाचे आभार मानण्यास सांगते. मी घोषित करतो की या आठवड्याचा उर्वरित कालावधी तुमच्यासाठी विलक्षण असेल. देव तुम्हाला उपचार, संधी आणि आशीर्वाद देईल. तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड देत आहात हे महत्त्वाचे नाही. देवाला तुमच्याबद्दल, तुमचे आरोग्य, तुमच्या आर्थिक परिस्थिती, तुमच्या स्वप्नांबद्दल सर्व काही माहीत आहे. तो तुम्हाला निराश करणार नाही. येत्या आठवड्यात तुमची तब्येत, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध आणि वित्त यामध्ये सुधारणा होईल. देव तुमच्या जीवनात महान गोष्टी करण्यास तयार आहे. दिवस कोणताही असो, लक्षात ठेवा की देव तुम्हाला सामोरे जाणाऱ्या कोणत्याही गोष्टींपेक्षा बलवान आहे. केवळ आपल्यातच नव्हे, तर त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहा. जर तुम्हाला दडपल्यासारखे वाटत असेल, तर तुमच्या चिंता, तुमच्या शंका आणि तुमची भीती देवाला द्या, कारण त्याचे हात त्यांना धरण्यास सक्षम आहेत. देव म्हणतो, जे भक्त हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील, त्यांच्या कुटुंबावर कधीही कोणतेही मोठे संकट येणार नाही. हे माझे वचन आहे. आज देव म्हणत आहे, तुम्ही भाडेकरूपासून घरमालक, कर्मचारी होण्यापासून नियोक्त्याकडे, कर्जदाराकडून सावकाराकडे, कष्टापासून हेतूपर्यंत आणि दुर्लक्षित होण्यापासून मागणीकडे जाल. हा आठवडा आनंदाच्या बातम्या, आशीर्वादात वाढ, नवीन संधी, उत्पादकता, सकारात्मकतेने भरलेला असेल. उत्तरे, उपचार, प्रेम आणि देवाची कृपा तुझ्यावर आहे. सर्व काही पुनर्संचयित होत आहे. नवीन सुरुवात, यश आणि विजय क्षितिजावर आहेत. लक्षात ठेव,
वेदना तात्पुरती आहे, परंतु तुझ्या आयुष्यात आनंद कायमचा राहील. उद्या कोणतीही आव्हाने आली तरी देव महान आहे. तो तुझ्या पाठीशी आहे. तू विश्रांती घेत असताना तो तुमच्या भल्यासाठी काम करत आहे. देव म्हणतो, मी तुझ्यासोबत आहे. तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करेन. मी तुला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करेन. मी तुला कधीही इतरांसारखं सोडणार नाही. देव सर्व राजांचा राजा आहे. सामर्थ्य आणि अधिकारात अतुलनीय आहे. सर्व सृष्टीवर देव सार्वभौम आहे. तुझा देखील तुझ्या परमेश्वरावर विश्वास असल्यास, होय, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे, टाईप करा आणि हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. चला एकत्र प्रार्थना करूया, जी तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार करेल. स्वामी बाबा, आव्हानांवर मात करण्यासाठी आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी मला प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या संघर्षाच्या क्षेत्रांना सामोरे जाण्यास मला मदत करा. तुमच्या मदतीने मी कोणत्याही अवघड परिस्थितीवर विजय मिळवू शकते आणि विजयी होऊ शकतो. आज आम्ही बाहेर पडताना तुमचे संरक्षण आणि शक्तिशाली आशीर्वाद आमच्या सोबत असू देत. कृपया शाळेत आमच्या मुलांवर लक्ष ठेवा आणि त्यांना सुरक्षित ठेवा. रस्ते आणि महामार्गावर आमचे रक्षण करा. स्वामींच्या कृपेने आशीर्वाद, उपचार, नवीन संधी आणि यश या क्षणी तुझ्या मार्गावर येत आहे. तुझ्या प्रार्थनेचा स्वीकार झाला आहे. देव म्हणतो, माझे शोधणाऱ्या प्रत्येकाला चांगले आरोग्य आणि बरे करण्याचे वचन देतो. बाळा, मी तुला दिलेल्या आशीर्वादांबद्दल बोलतोय. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुम्ही तुमच्या शारीरिक किंवा भावनिक आरोग्याबाबत आव्हानांना तोंड देत असाल, पण मी एक उत्तम डॉक्टर आहे जो तुम्हाला पूर्णपणे बरे करू शकतो. मी तुमची शक्ती, मनशांती, उत्साह परत आणीन, जेणेकरून तुम्ही उत्साही आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकाल. मी तुमच्या सर्व गरजांची काळजी घेतो आणि तुमच्यावर आशीर्वाद देण्यासाठी मी स्वर्गाचे दरवाजे उघडणार आहे. लक्षात ठेवा, चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही काळात मी तुमच्यासाठी आहे. मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी, तुम्हाला शक्ती देण्यासाठी आणि कठीण काळात मार्गदर्शन करण्यासाठी येथे तुमच्या समोरच आहे. बाळा, पुढील 4 मिनिटे मी जे बोलतोय ते लक्षपूर्वक ऐक. संकटमुक्त नक्की होणार. भूतकाळात तुला रडवणारी प्रत्येक नकारात्मक गोष्ट लवकरच नाहीशी होईल. माझे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या वेदना आणि दुःखाची जागा घेणार आहेत. तुम्हाला भरपूर आनंद, हशा आणि प्रेमाचा अनुभव येईल. माझे उपचार आणि शांती या शब्दांमुळे तुम्हाला सांत्वन आणि आशा मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि देवाची शक्ती मिळवण्यासाठी देव माझ्या सोबत आहे असे टाईप करा आणि ज्यांना या पवित्र संदेशाचे, देवाच्या आधाराची गरज आहे त्यांना हा पवित्र संदेश शेअर करा. देव तुम्हाला म्हणतो, तुम्ही हे मोठ्याने घोषित करावे अशी माझी इच्छा आहे. या महिन्यामध्ये देव मला आशीर्वाद देईल, मला बरे करेल, मला प्रदान करेल, माझे संरक्षण करेल, मला मार्गदर्शन करेल. प्रिय बाळा, मी तो आहे ज्याने तुझ्या सभोवतालच्या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत. आकाश, पृथ्वी, पाणी, पर्वत, सूर्य आणि तारे. अरे बाळा, दुनियेची चिंता करत रडत बसणं सोडून दे. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, मार्गदर्शन करतो, सांत्वन करतो आणि तुझे रक्षण करतो. लक्षात ठेवा,
तू माझ्यासाठी खूप खास आहेस, म्हणून हे ऐकत आहेस. काहीही झाले तरी मी तुझ्यावर प्रेम करणं सोडणार नाही. तुम्हाला तुमच्यासाठी कठोर परिश्रम किंवा संघर्ष न करता महान गोष्टी तुमच्या मार्गावर येत आहेत. पैसा तुमच्याकडे सहज आणि नैसर्गिकरित्या वाहत आहे. तुम्ही संपत्तीसाठी चुंबकासारखे आहात आणि तुमच्या जीवनात विपुल प्रमाणात सर्व काही येत आहे. देव तुमच्यासाठी चमत्कार करतो. या आशीर्वादांचा स्वीकार करा आणि त्यातून मिळणाऱ्या विपुलतेचा आनंद घ्या. देव म्हणतो, मी तुम्हाला बरे करण्यासाठी येथे आहे. तुमची कोणतीही वेदना त्याला दूर करायची आहे, मग ती शारीरिक असो, भावनिक किंवा आध्यात्मिक असो. तो तुम्हाला शांती आणि सांत्वन आणू इच्छितो. तो दारे उघडणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन चांगल्या प्रकारे बदलले जाईल. जेव्हा तुम्ही अशक्त वाटतात तेव्हा मीच तुम्हाला बळ देतो. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा मी तुम्हाला बरे करतो. जेव्हा तुम्ही हरवलेले असता तेव्हा शांती आणि प्रेम परत आणणारा मीच असतो. माझ्याकडे तुमच्यासाठी काही आश्चर्य आहेत. मी आधीच उपचार, स्वातंत्र्य, संपत्ती आणि चांगले आरोग्य व्यवस्थापित केले आहे. जे तुम्ही शोधत आहात ते तुम्हाला लवकरच भेटणार आहे. आज परमेश्वर तुमचे जीवन बदलत आहे. तो तुमच्या दुःखाची जागा घेण्यासाठी आनंद पाठवत आहे. तुम्हाला टंचाईतून विपुलतेकडे हलवत आहे. चमत्कार, विजय आणि यशांनी भरलेल्या एका अद्भुत हंगामासाठी सज्ज व्हा. देव म्हणतो, माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यासाठी माझी एक खास योजना आहे. पुढील 2.5 मिनिटे महत्त्वाची ठरतील. ही एक योजना आहे जी चांगली, आनंददायी आणि परिपूर्ण आहे. हे तुम्हाला भविष्यासाठी आशा देईल. हे तुम्हाला ताऱ्यासारखे चमकवेल. तुमच्या सभोवतालच्या लोकांना आशीर्वाद देईल. हे माझ्या नावाच्या सेकंदला गौरव देईल आणि तुम्हाला माझ्या खूप जवळ आणेल. देव म्हणतो, तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि वित्त लवकरच पुनर्संचयित होणार आहे याची खात्री बाळगा. माझ्यावर तुमचा विश्वास ठेवा. समजून घ्या की तुम्हाला आवश्यक यश मिळवण्यासाठी मी तुमच्या वतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात आव्हाने येतात तेव्हा तेव्हा स्वामींना आठव. स्वामींचं वचन हे तुझ्यासाठीच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज तुला त्रास देत असणारी कोणतीही गोष्ट माझ्यावर मात करू शकत नाही. माझ्या उपस्थितीत कोणताही अडथळा येणे अजिबात शक्य नाही. बाळा, तू कधीही एकटी नाहीस. या ज्ञानाने सांत्वन घे. मी सदैव येथे असतो. तुमच्यावर लक्ष ठेवतो. तुम्हाला योग्य आशीर्वाद देण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करतो. शिवाय तुम्ही बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द किंवा तुमच्या नशिबाला विरोध करणारे कोणतेही शब्द मी संबोधित करतो. परमेश्वर म्हणतो, बाळा, शेवटपर्यंत ऐकत राहा. माझी तुम्हाला फक्त विनंती आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. माझे आशीर्वाद तुमच्या जीवनात अडथळा येऊ देणार नाही. मी खगोलीय दिव्यांचा पिता आहे, जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणाऱ्या सर्व चांगल्या आणि परिपूर्ण भेटवस्तू देतो. क्षणभंगुर सावल्यांप्रमाणे मी बदलत नाही. मी शाश्वत आणि अटल आहे. मी तुझ्यासोबत सतत उपस्थित आहे. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक वादळ आणि परीक्षेत मार्गदर्शन करतो. माझ्या प्रिय बाळा, मी तुला हे शब्द मोठ्याने बोलण्यास प्रोत्साहित करतो. माझ्या लाडक्या बाळा, तुमच्या जीवनातील एका नवीन अध्यायात तुमचे स्वागत आहे. अनंत शक्यतांनी भरलेला एक विशेष टप्पा. आर्थिक संघर्षातून संपत्ती आणि विपुलतेकडे नेऊन
तुमचे जीवन पूर्णपणे बदलण्याची शक्ती माझ्यात आहे. तुमच्या चिंता आणि दुःख सोडून द्या, कारण मी त्यांची जागा आनंद आणि समृद्धीने घेईन. जो भक्त शेवटपर्यंत माझे पवित्र शब्द ऐकत राहील, त्यांना माझे हे वचन आहे. तो तुमची तुटलेली अवस्था सुधारेल आणि सांत्वन देईल. तुमच्या गडद क्षणांमध्येही तो तुमचा मार्गदर्शक प्रकाश असेल. त्याच्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही. आता आपण हे शब्द एकत्र बोलूया. प्रिय प्रभू, मी तुला निवडतो. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. मी तुमची क्षमा स्वीकारतो. माझा तारणारा आणि प्रभू म्हणून माझ्या जीवनात तुमचे योग्य स्थान घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या या नवीन टप्प्यात प्रवेश करता, तेव्हा जाणून घ्या की ही अशी वेळ आहे जेव्हा चांगल्या गोष्टी भरपूर प्रमाणात येतील. तुम्ही एकामागून एक यश, एकामागून एक विजय आणि एकामागून एक यश अनुभवाल. तुमच्यापैकी बरेच जण सध्या तणाव, गोंधळ आणि निद्रानाश रात्री यांच्याशी सामना करत आहे. तुमचा ताण स्पष्टतेने, तुमचा समजूतदारपणाचा गोंधळ आणि तुमच्या निद्रिस्त रात्री शांत झोपेने बदलण्यासाठी मी आलो आहे. तुमचा भगवंतावर विश्वास असल्यास, होय, माझ्या देवावर विश्वास आहे, टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश, विपुलता आणि उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद देईन. तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आगामी आठवडा आश्चर्यकारक चमत्कार, रोमांचक बातम्या, महत्त्वपूर्ण यश आणि आणखी आशीर्वादांनी भरलेला असणार आहे. मी तुमच्या भूमीवर आणि तुम्ही करत असलेल्या कामावर आशीर्वाद देण्यासाठी आकाश उघडून पाऊस पाडीन. तुमचे जीवन सुधारत राहील. तुमचे करिअर आणि प्रेम जीवन पुन्हा एकदा भरभराटीला येईल. देव तुम्हाला बरे करत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहात. देवाच्या तयारीसाठी घाई करू नका, कारण परिणामांची प्रतीक्षा करणे योग्य आहे. या क्षणी एक मोठा चमत्कार तुमच्याकडे येत आहे. तुम्हाला तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीचे विनाकरण करण्यासाठी देव काम करत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 11 वेळा श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, मी घोषित करतो, या आठवड्याचा उरलेला भाग अविश्वसनीय आशीर्वादांनी भरून जाईल. देव तुम्हाला उपचार, विपुलता, नवीन संधी आणि आशीर्वादांचा वर्षाव पाठवणार आहे. आगामी काळात तुमच्या आरोग्यात, नोकरीत, व्यवसायात, नातेसंबंधात आणि आर्थिक बाबतीत सुधारणांची अपेक्षा करा. देव या आठवड्यात तुमच्या जीवनात अद्भुत परिवर्तन घडवून आणणार आहे. हे तुमचे अनुकूल बदल आणि अपग्रेडचे युग आहे. क्षितिजावर काहीतरी अद्भुत आहे. देव म्हणतो, शनिवार असो किंवा रविवार असो, वार कोणताही असो, लक्षात ठेवा की देव तुमच्यासमोर आलेल्या कोणत्याही आव्हानापेक्षा महान आणि सामर्थ्यवान आहे. आपल्या शक्तीपेक्षा त्याच्या शक्तीवर अधिक अवलंबून राहा, विशेषतः जेव्हा दडपल्यासारखे वाटत असेल. आपल्या चिंता, शंका, भीती देवाला द्या, कारण त्याचे हात त्यांना धारण करण्यास सक्षम आहेत. आशीर्वाद, वाढ, ताज्या संधी, उत्पादकता, आशावाद, उपाय, उपचार, प्रेम, देवाची कृपा, जीर्णोद्धार सगळं काही जवळ आहे.
नवीन सुरुवात क्षितिजावर आहे. यश जवळ येत आहे आणि विजयाची प्रतीक्षा आहे. वेदना तात्पुरती आहे, परंतु आनंद अनिश्चित काळासाठी टिकणार आहे. बाळा, शेवटपर्यंत ऐकून तर बघ. तुझी कितीही कठीण इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग. परमेश्वर तुलाच सांगत आहे, मी तुमचे दुःख बरे करेन. तुम्ही जे गमावले आहे ते परत मिळवून देईन. तुम्हाला आवश्यक असलेली सर्व आर्थिक संसाधने प्रदान करेन. आशीर्वाद आणि अनुकूलता तुमच्या भविष्याचा भाग आहे. प्रथम देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व शोधा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला जोडल्या जातील. हा आठवडा जीवन बदलणारे यश, नवीन संधी, चांगली बातमी, वर्धित आरोग्य, आर्थिक वाढ आणि विजयाचे वचन देतो. तुमचे परिवर्तन सध्या उलगडत आहे. कोणत्याही गोष्टींबद्दल चिंता करू नका. त्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा. तुम्हाला काय हवं आहे ते देवाला सांगा. त्याने जे काही केले त्याबद्दल त्याचे आभार माना. मी तुझे आरोग्य पूर्ववत करीन आणि तुझ्या जखमा बरे करीन, असे परमेश्वर म्हणतो.